वेलकम बॅक टू विनया भटक्या. आपण आलेलो आहे मुरुडला आणि मुरुडच्या इथे ते दत्त मंदिर आहे. वरती डोंगरावर बसलेलं दत्त मंदिर तुम्ही मागच्या साईडला बघतायत. या मंदिरामध्ये आज गुरुवार असल्यामुळे आणि चांगला दिवस असल्यामुळे इथे आलेलं आहे दत्तांचं दर्शन घेण्याकरता. अतिशय सुंदर असं हे मंदिर निर्माण केलेलं आहे आणि आता त्याचंच रिनोव्हेशनसुद्धा छानपैकी केलेलं आहे. आतमधले आपण दर्शन घेऊ द्या, ते सुद्धा दाखवेल. आणि माझ्या मागच्या साईडला पण तुम्ही बघा, काय सुंदर असा हा व्ह्यू दिसतो आहे वरनं. इथे छान असा व्ह्यू बघण्याकरता सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तर चला आता आपण बघूया दत्त मंदिर आतमधनं आणि दर्शन पण घेऊया. मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितला असेलच, आमचा मुक्काम होता नागले साहेबांच्या होमस्टेमध्ये. अतिशय सुंदर असा हा होमस्टे आणि सुंदर रुचकर जेवण आम्ही तिथे एन्जॉय केलं. आज आम्ही निघतो आहे ते परत जाण्याकरता ठाण्याला, पण त्याच्या अगोदर आम्ही जातो आहे ते मुरुडचं प्रसिद्ध डोंगरावर असलेलं दत्त मंदिर. हा बघा काय सुंदर रस्ता आहे. नागले साहेबांच्या घरापासून एक 2.5 किलोमीटरवरच हे मंदिर आहे आणि मंदिरला जाण्याकरता आता आम्ही चढतो आहे तो डोंगर. तो अगदी वरपर्यंत तुम्हाला गाडी घेऊन जाता येतं. तर कोणाला जर पायऱ्याने जायचं असेल तर पायऱ्यानेसुद्धा जाऊ शकता. अतिशय सुंदर असा हा रोड बनवलेला आहे. मुरुड जिल्ह्यातील ह्या टेकडीवर असलेले हे दत्त मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून वरून तो निसर्ग सौंदर्य दिसतो, तो अतिशय सुंदर असा हा व्ह्यू आपल्याला वरतून दिसणार आहे. मंदिराचा इतिहाससुद्धा जर बघायला गेलं तर ब्रह्मेंद्र स्वामी यांनी 18व्या शतकाच्या मध्यात या मंदिराची स्थापना केली असं म्हटलं जातं. आणि ह्या टेकडीच्या वर आपण एक उंबराचं झाड पण आहे. त्या उंबराचं झाड आपण ते बघू. त्या उंबराच्या झाडाखाली श्री गुरूंच्या पादुकाची त्यांनी स्थापना केली. आपण वरती चाललेलो आहे. एक साधारण खालच्या मेन रोडपासून वरती जाण्याकरता आपल्याला 10 मिनटं लागतात. आणि वरती चढत असताना तुम्हाला आजूबाजूचा व्ह्यू पण बघा किती सुंदर दिसतोय. तुम्ही जर पावसाळ्यानंतर येत असाल तर सगळीकडे ग्रीनरी दिसते. आणि वरती चढल्यानंतर राईट हँड साईडलाच एक दत्त मंदिराचं बोर्ड लिहिलेला आहे. त्या बोर्डवरनं आपण लेफ्ट घेतला का दत्त मंदिराच्या पटांगणात आपण पोचतो आणि भरपूर पार्किंग करता इथे जागा आहे. छान असं हे मंदिर आपण वरती गेल्याच आपल्याला जाणवतो की मंदिराचं ओव्हरऑल जे आता रंगरंगोटी केलेली आहे त्यामुळे हे मंदिर फार आकर्षक लांबनंसुद्धा दिसतं. मंदिराच्या समोर जाऊन तुम्ही आपली कार पार्क करू शकतात. आणि आता हे समोर दिसतंय हे जे आहे ते दत्त मंदिर. मागच्या वर्षी आम्ही होतो तेव्हा त्याचं रिनोव्हेशन चालू होतं. आणि ह्या मंदिराचं जर आपण थोडंफार जर इतिहास किंवा मूर्ती स्थापनेच्याबद्दल माहिती घेतली तर आपल्याला असं कळतं की जंजिरा संस्थानाचे तत्कालीन न्यायाधीश राजाध्यक्ष यांनी 1906 ते 1907च्या सुमारास श्री दत्तगुरूंची एक छोटी मूर्ती स्वखर्चाने आणून तिची स्थापना केली. आणि आजही या मूर्तीसमोर ब्रह्मेंद्र स्वामींनी स्थापन केलेल्या प्राचीन पादुका पाहायला मिळतात. मंदिराची पुनर्बांधणी 1926 ते 1927च्या सुमारास मंदिराचा पहिला मोठा जीर्णोद्धार झाला. आणि म्हणजे अलीकडच्याच काळात म्हणजेच 1997मध्ये मूळ पाया आणि भिंती तशाच ठेवून मंदिराचे व्यवस्थित आधुनिक पद्धतीने नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. आणि त्याच याच्याप्रमाणे आपल्याला हे मंदिर दिसते. अतिशय सुंदर असं हे मंदिर दिसतंय.
मंदिराची जर तुम्ही समुद्रसपाटीपासून उंची बघितली तर साधारण हे 350 ते 400 मीटर उंचीच्या टेकडीवर आहे. मंदिरातली जी श्री दत्तांची आकर्षक मूर्ती आहे, ही मूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या त्रिमूर्ती रूपाचे हे प्रतीकच आहे. मूर्तीला 6 हात असून त्यामध्ये दत्तात्रयांची पारंपरिक आयुधे म्हणजेच त्रिशूळ, डमरू, जपमाळ इत्यादी आपल्याला पाहायला मिळतात. इथे बऱ्याच वेळा भाविकांमध्ये एक संभ्रम असतो की ही मूर्ती एकमुखी आहे की त्रिमुखी आहे. परंतु इथूनची जी मूर्ती आहे मुरुडच्या दत्त मंदिरातली ही त्रिमुखी आहे. आणि आपण जेव्हा मुरुडवरनं अलिबागला जातो, मध्ये आपल्याला चौलचं गाव लागतं आणि तिथेसुद्धा एक दत्त मंदिर आहे. आणि त्या दत्त मंदिरमधली जी मूर्ती आहे ती एकमुखी दत्तासाठी प्रसिद्ध आहे. पण मुरुडची हे जे मंदिर आपण बघतोय ह्याच्यातली जी मूर्ती आहे ती मूर्ती दत्तासाठी म्हणून ओळखली जाते. मूर्तीच्या अगोदर समोर ब्रह्मेंद्र स्वामींनी स्थापन केलेल्या प्राचीन दत्त पादुका आहेत. मूर्तीची पूजा करण्यापूर्वी या पादुकांचे दर्शन घेण्याची सुद्धा एक प्रथा आहे. ही मूर्ती एक सुबक आणि कलात्मक अशा लाकडी देव्हाऱ्यात सुरक्षित आहे. या देव्हाऱ्याचे कोरीवकाम अतिशय सूक्ष्म आणि आकर्षक आहे. जेव्हा आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आणि सभामंडपात जातो तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात. पहिली म्हणजे गर्भगृहच्या जे आहे हे गर्भगृह म्हणजे नेहमीच कुठच्याही मंदिरामध्ये गर्भगृह हे अतिशय पवित्र ठिकाण मानले जाते. इथूनच्या गर्भगृहाचे वातावरण अतिशय शांत आहे आणि येथे असलेल्या वज्रपीठावर मूर्तीची स्थापन करण्यात आलेली आपल्याला दिसते. आपण जेव्हा गर्भगृहाच्या बाहेर उभा असतो तेव्हा प्रवेशद्वाराच्या बाजूलाच एक छोटासा देव्हारा असून त्यात गणपतीची धातूची मूर्ती आहे. आणि आपण कुठच्याही शुभ कार्याचं जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपली सुरुवात ही नेहमीच गणपतीच्या दर्शनाने होते. त्यामुळे भाविकसुद्धा इथे प्रथम गणपतीच्या इथे नतमस्तक होतात. मंदिराचा जो सभामंडप आहे तो सुद्धा अतिशय प्रशस्त असून त्याचे आत्ताच मागच्या वर्षीच नूतनीकरण म्हणजे RCCमध्ये करण्यात आलेलं आहे. मात्र मूळ गाभाऱ्याचा पाया मात्र तसाच ठेवलेला आहे. जुन्या काळी या सभामंडपाच्या छताला असे म्हणतात की लाकडी सिलिंग होते आणि ज्यावर मुरुड परिसरातील निसर्ग चित्रे कोरलेली होती. सभामंडपातील खांबावर पूर्वी काचेवर कोरलेले सुविचार असायचे जे भाविकांना आध्यात्मिक बोध देत असत. आता आपल्याला ते पुढे दिसत नाही आहे. जे सभामंडपातूनच मुख्य गाभाऱ्याला प्रदक्षिणा घालण्याकरता मार्ग दिलेला आहे. आणि जर तुम्ही इथे येणार असेल तर तुमच्याकरता थोड्याशा ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. हे मंदिर आहे हे टेकडीवर असल्यामुळे शहराचा गोंगाट खालीच राहतो आणि मंदिरात गेल्यानंतर केवळ वाऱ्याचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकू येतो. तो ध्यानासाठी अतिशय उत्तम जागा म्हणून म्हटली जाते. याच मंदिराच्या बाहेरच्या साईडला तुम्ही जेव्हा सभामंडपाला तोंड करून उभ्या जा डाव्या साईडला एक उंबराचे झाड आहे आणि ते झाड आजही पवित्र उंबराचे झाड म्हणून मानले जाते, ज्याखाली ब्रह्मेंद्र स्वामींनी साधना केली होती. मंदिराचं तुम्ही जर बाहेरून घुमट किंवा ओव्हरऑल स्ट्रक्चर बघा अतिशय सुंदर असं आहे आणि घुमट अतिशय छान असून त्याची रचना तुम्ही जर बघितली तर पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीचा आपल्याला इथे संगम दिसतो. मंदिराच्या सभामंडपातून आजूबाजूच्या निसर्गाचे सुंदर दर्शन घडते. तुम्ही जेव्हा मंदिराच्या बाहेर येता आणि ज्या पटांगणातून आता एक छान अशी सर्क्युलर
असे राऊंड मारण्याकरता फुटपाथसारखं केलेलं आहे. आणि तिथून जेव्हा तुम्ही बघता तेव्हा ते आपण टेकडीवर असल्यामुळे येथून संपूर्ण मुरुड शहर, नारायण पोफळीच्या बागा आणि अरबी समुद्राचे सुंदर असे दृश्य आपल्याला दिसते. विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी येथील वातावरण तर अतिशय प्रसन्न असं असते. या मंदिरातला प्रमुख उत्सव म्हणजे अ, दरवर्षी दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमेला इथे मोठा उत्सव होतो. गावातली सगळी लोक इथे आवर्जून दर्शन घ्यायला आणि जेवणाकरता इथे येतात. 1927 पासून येथे जत्रा भरण्याची परंपरा सुरू झाली आहे. आता मंदिरात तुम्ही जेव्हा जाता तेव्हा आपण पहिल्यांदा बघितलं, इथे आता एक पक्का रस्ता केला आहे. तो अगदी मंदिराच्या वरपर्यंत तुम्हाला नेऊन सोडतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या गाडीने किंवा रिक्षाने इथे वरपर्यंत जाऊ शकता. पण ज्या लोकांना ट्रेकिंग करण्याची आवड आहे किंवा पायी चालत जाण्याची आवड आहे, ते पायीसुद्धा वर जाऊ शकतात. तिथे पायऱ्यांची पण सोय केलेली आहे. आणि जनरली हे मंदिर सकाळी 6 ते रात्री 8पर्यंत दर्शनाकरता उघडे असते. तर माझं तर असं म्हणणं आहे की जर तुम्ही मुरुडला इथे कधी भेट देणार असाल, सकाळी लवकर किंवा संध्याकाळी या मंदिराला भेट द्या. जेणेकरून तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही आणि उंचावरून सनराईज किंवा सनसेटचं सुद्धा उत्तम असं दर्शन राहील. दिसणाऱ्या निसर्गाचा सुद्धा आनंद घेता येईल. तर असं होतं हे दत्त मंदिर मुरुडचं. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. तर जेव्हा तुम्ही नागले साहेबांच्या होमस्टेला भेट द्यायला याल किंवा मुरुडला येणार असाल तर नक्कीच या मंदिराला भेट द्या. अतिशय सुंदर शांत ठिकाण आहे. वरतून निसर्ग जो सौंदर्य दिसतं, अप्रतिम निसर्ग सौंदर्य दिसतं. तर असा होता हा मुरुडच्या दत्त मंदिराचा व्हिडिओ. सो थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.